महाराष्ट्र मीडिया लाईव्ह। रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची तयारी पूर्ण 2323 मतदान केंद्रांवर 17 लाख मतदान करणार जिल्हाधिकारी किसन जावळे। रायगड जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व 15 पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज झालं असून 15 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 15 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे। जिल्ह्यात एकूण 59 जिल्हा परिषद गट आणि 118 पंचायत समिती गण असून सर्वाधिक गट आणि गण पनवेल तालुक्यात आहेत। रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यात 2323 मतदान केंद्रे असून सर्वाधिक 346 मतदान केंद्रे पनवेलमध्ये तर सर्वात कमी 52 मतदान केंद्रे तळा तालुक्यात आहेत। जिल्ह्यात एकूण 17,381 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यामध्ये 8.46 लाख पुरुष तर 8.54 लाख महिला व इतर 25 मतदारांचा समावेश आहे। निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असून प्रत्येक मतदारास 2 मते देण्याचा अधिकार राहणार आहे। सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सोयी सुविधा पिंक व आदर्श मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार असून मतदारांच्या सोयीसाठी मताधिकार मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे। निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे मतदार यादी ग्राह्य धरण्याचा जो दिनांक आहे तो 1 जुलै 2025 या दिनांकावरती आपल्या भारतीय निवडणूक आयोगाद्वारे तयार केलेली विधानसभेची जी मतदार यादी होती 1 जुलै 2025 या तारखेवरती तीच मतदार यादी प्रभागनिहाय फोडण्यात आलेली आहे आणि तीच मतदार यादी या इलेक्शनला वापरण्यात येणार आहे। निवडणुकीची सूचना 16 तारखेला प्रसिद्ध होईल, म्हणजे परवा दिवशी आज 14 तारीख आहे। ही सूचना जिल्हाधिकारी प्रसिद्ध करतील। प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती निहाय ती आपल्याला प्रसिद्ध केली जाईल। नामनिर्देशन पत्र देणे आणि स्वीकारणे हे 16 जानेवारीपासून चालू होईल ते 21 जानेवारीपर्यंत, म्हणजे एकूण हा टोटल कालावधी 6 दिवसाचा जरी असला तरी रविवार वगळून बाकी इतर दिवशी त्याचं कामकाज येथे चालू राहते। शनिवार हा निवडणूक आयोगाचा वर्किंग डे असतो। निवडणूक आयोगाला शनिवार हा सुट्टीचा दिवस नाही आहे, त्यामुळे 16 तारखेपासून ते 21 जानेवारीपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची वेळ असेल। ती वेळ 11 ते 3 पर्यंत असेल। नामनिर्देशन पत्राची छाननी 22 जानेवारी रोजी होईल सकाळी 11 वाजल्यापासून। त्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण कार्यक्रमाचं ठिकाण आपण नमूद करतो, छाननीचं ठिकाण। वैध नामनिर्देशित उमेदवारांची यादी 22 तारखेलाच प्रसिद्ध होईल छाननी संपल्याच्या नंतर। उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक हा 27 जानेवारी 26 पर्यंत, म्हणजे 23, 24 व दिनांक 27 हे या दिवशीपर्यंत शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत नॉमिनेशन मागे घेण्याचा वेळ असेल। 27 तारखेला 3 वाजेपर्यंत। निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करायची 27 तारखेला 3:30च्या नंतर, म्हणजे विड्रॉवलची वेळ संपल्यानंतर लगेच ती यादी प्रसिद्ध केली जाईल। मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 आहे। सकाळी 7:30ला मतदान चालू होईल, 5:30 वाजेपर्यंत मतदान चालू राहील। निश्चितपणाने 5:30 वाजता जेवढे म्हणून मतदान केंद्रावरती असतील त्यांना उलट्या क्रमाने चिठ्ठ्या दिल्या जातील आणि 5:30 वाजता मतदान केंद्रावरती रिपोर्ट केलेल्या सगळ्या मतदारांचं मतदान करेपर्यंत ती प्रक्रिया मतदानाची चालू राहील। निवडून आलेल्या मतमोजणी 7 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता सुरू होईल। 7 फेब्रुवारीला मतमोजणीची ठिकाणं त्या रिस्पेक्टिव्ह तालुक्याच्या ठिकाणी आपण जे काही घोषित करूया कार्यक्रमात त्याप्रमाणे त्या ठिकाणी होती। निवडून आलेल्या उमेदवारांची नावे राजपत्रात जाहीर करण्याची तारीख 10 फेब्रुवारी आहे। 10 फेब्रुवारीला निवडणूक जिंकलेल्या उमेदवारांची नावं जाहीर केली जातील आणि त्या दिवशी ती जिल्हा परिषदेची पंचायत समिती म्हणजे अस्तित्वात येऊन जाईल। ती नाव नोटिफाय झाली की अस्तित्वात येऊन जाईल। आता काल कार्यक्रम जाहीर झालेला आहे, त्या कार्यक्रमानुसार कालच्या तारखेपासूनच म्हणजे 13 तारखेपासून आचारसंहिता अंमलात आलेली आहे। ती आचारसंहिता आलेली आहे त्याबाबत 4 नोव्हेंबर 2025 रोजी जे काही राज्य निवडणूक आयोगाने सूचना काढलेल्या त्या सूचनांचं सगळं पालन आचारसंहितेमध्ये केलं जाईल। त्याचा तपशील पण आपल्याकडे तपशीली मी आपल्याला देतो। नॉमिनेशन पेपर भरताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील। जर त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी जात पडताळणीसाठी सादर केलेल्या अर्जाची पोच दाखल करून नंतर 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना बंधनकारक राहील। नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची पद्धत आपली ऑफलाईन असेल। फिजिकल फॉर्मॅटमध्ये त्यांनी नॉमिनेशन पेपर आपल्याकडे आणून द्यायचा आहे।
म्हणजे ऑनलाईन पद्धत या ठिकाणी नाही आहे, जिल्हा परिषदेला पूर्ण ऑफलाईन पद्धत असणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.